किडनी आणि लिव्हर हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. किडनी शरीरातील घाण, विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी बाहेर काढते, तर लिव्हर रक्त शुद्ध करतं, अन्न पचवतं आणि शरीरातील विषारी घटक निष्क्रिय करण्याचं काम करतं. किडनी आणि लिव्हर स्वच्छ करणं म्हणजे त्यांना निरोगी ठेवणं आणि त्यांचं काम सुरळीत चालू राहण्यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी पहिलं महत्त्वाचं म्हणजे पुरेसं पाणी प्या. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. म्हणून दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. सकाळी कोमट पाणी पिणं खूप फायदेशीर आहे. पाणी कमी पिलात तर किडनीवर ताण येऊ शकतो, सूज येऊ शकते. हृदयविकार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पाणी प्या. मीठ कमी खा. जास्त मिठामुळे रक्तदाब वाढतो, किडनी खराब होण्याची शक्यता वाढते. यासाठी पापड टाळा, चिप्स, लोणचं, पॅकेज्ड पदार्थ टाळा. साखर आणि गोड पदार्थ कमी करा. जास्त साखर खाल्ली तर मधुमेह वाढतो. किडनी आणि लिव्हर दोन्हींचंही नुकसान होऊ शकतं. त्यामुळे साखरेचा कमीत कमी आहारामध्ये नक्कीच वापर करा. थंड पेये टाळा. बेकरी पदार्थ टाळा. जास्त गोड चहा, कॉफी टाळा. तेलकट आणि जंक फूड टाळा. यामुळे फॅटी लिव्हरचा धोकाही वाढू शकतो. त्याचबरोबर अनेक काही गोष्टी टाळणं खूप गरजेचं आहे, जसं की तळलेले पदार्थ, फास्ट फूड, जास्त तेलकट मांसाहार नक्कीच टाळा. रोज व्यायाम करा. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारतं, वजन नियंत्रणामध्ये राहतं, लिव्हरवरची चरबी कमी होते. यासाठी काय करावं तर दररोज 30 मिनिटे चाला, योगा करा, प्राणायाम करा. मद्यपान आणि तंबाखू पूर्णपणे बंद करा. दारू आणि तंबाखू पूर्णपणे बंद करा. यामुळे लिव्हरवरील चरबी कमी होण्यास मदत होते. तेव्हा नक्कीच धूम्रपान, मद्यपान, तंबाखू यापासून दूर राहा, जेणेकरून आपली किडनी आणि लिव्हर यांचं आरोग्य चांगलं राहायला नक्कीच मदत होऊ शकते. लिव्हरचं नुकसानही टाळता येतं. किडनीची कार्यक्षमताही वाढते. वेदनाशामक गोळ्या जास्त घेऊ नका. यामुळे किडनी खराब होऊ शकते. लिव्हरचे दुष्परिणाम होऊ शकतात. विशेषतः डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका. किडनी आणि लिव्हरसाठी फायदेशीर पदार्थ. किडनीसाठी चांगलं म्हणजे दुधी भोपळा, काकडी, कलिंगड. यामुळे आपल्या किडनीचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. त्याचप्रमाणे नारळाचं पाणी, कोथिंबिरीचं पाणी, ज्वारी, बाजरी लिव्हरसाठी खूप चांगली आहे. त्याचप्रमाणे हळद, आवळा, बीट नक्कीच तुम्ही तुमच्या आहारामध्ये यांचा समावेश करू शकता. त्याचप्रमाणे गाजर, हिरव्या पालेभाज्या, लसूण यांचा जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश केला तर नक्कीच याचा आपल्या किडनीसाठी खूप चांगला फायदा होतो. सकाळी तुम्ही कोमट पाणी आणि लिंबू घेऊ शकता. यामुळे पचन सुधारतं. आवळ्याचा रस घेऊ शकता. लिव्हरसाठी फायदेशीर आहे आणि यामध्ये खूप अँटीऑक्सिडंट असतात. हळदीचं दूध घेऊ शकता. शरीरातील सूज कमी व्हायला मदत होते. कोथिंबिरीचं पाणी घ्या. शरीरातील अतिरिक्त घाण बाहेर टाकण्यास मदत करू शकतं. या सवयी नक्की टाळा, जसं की उशिरापर्यंत जागरण करणं, पाणी खूप कमी पिणं, जास्त मीठ खाणं, रोज बाहेरचं खाणं, धूम्रपान, मद्यपान, सतत बसून राहणं, शरीराची अजिबात हालचाल न करणं, तासनतास मोबाईल बघत राहणं. या सवयी नक्कीच सोडून द्या. किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणं म्हणजे लघवीमध्ये बदल जाणवतो, शरीरावरती सूज येते, थकवा येतो, भूक कमी लागते, पाठदुखी वाढते. आणि लिव्हर खराब होण्याची लक्षणं म्हणजे त्वचा पिवळी पडते, भूक कमी होते, पोट फुगतं, सतत थकवा जाणवतो, उलट्या किंवा मळमळ जाणवते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिटॉक्सच्या नावाखाली इंटरनेटवर अनेक पेय किंवा औषधे सांगितली जातात, पण यांचा वापर अजिबात करू नका, कारण प्रत्येक गोष्ट सुरक्षित असेलच असं नाही. शरीर स्वतःचं लिव्हर आणि किडनीच्या मदतीने स्वच्छता करतं. त्यामुळे काही उपाय करण्यापेक्षा व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैली ठेवा आणि सक्रिय राहा. शरीराची कायम हालचाल ठेवा. नक्कीच तुम्ही खूप साऱ्या आजारांपासून दूर राहाल.